हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो आज आपण आलेलो आहोत कडते या गावामध्ये, जे की लोकेटेड आहे मावळ तालुक्यामध्ये। इथे अगदी सुंदर अशी पवना नदी आहे आणि ह्या पवना नदीच्याच ब्रिजवरती आज आपण आलेलो आहोत। आता तुम्हाला जर वाटत असेल तर इथे असं काय बघण्यासारखं आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला इथलं सौंदर्य अनुभवायला भेटेल। आता ही आहे पवना नदी आणि ह्या पवना नदीच्या वरतीच हा छान असा ब्रिज बांधलाय त्यांनी। अतिशय संत वाहणारं पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट, आजूबाजूला असलेले हे निसर्ग सौंदर्य, छान छान असे डोंगर आणि ही हिरवीगार अशी झाडी, हे सगळं तुम्हाला फक्त इथेच अनुभवायला मिळेल। शहराच्या गर्दीपासून थोडंसं लांब निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर तुम्हाला वेळ घालवायला आवडत असेल तर तुम्ही डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट केलंच पाहिजे। पिंपरी चिंचवडवरून हे ठिकाण फक्त 15 किलोमीटर अंतरावरती आहे आणि याचं एक्झॅक्ट लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। आपण ना मगाशी त्या साईडला होतो, आता आपल्याला इथे जायचं। मगाशी आपण ब्रिजच्या त्या बाजूला होतो तेव्हा आपण खाली उतरलो नव्हतो। आता ब्रिजच्या ह्या बाजूला आपण आलेलो आहोत अलीकडच्या साईडला आणि इथून आपण खाली उतरणार आहोत। इथे खाली उतरण्यासाठी यांनी पायऱ्या वगैरे सुद्धा बनवलेल्या आहेत। फक्त तुम्ही जेव्हा इथे जाल तेव्हा पाण्याची पातळी व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच खाली उतरा। पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येतो का? बऱ्यापैकी सेफ असं हे प्लेस आहे असं तुम्ही म्हणू शकता। फक्त जेव्हा कुठेही जास्त पाऊस होतो तेव्हा त्या ठिकाणी थांबणं नेहमीच चुकीचं असतं, त्यामुळे इथे पण जर जास्त पाऊस असेल तर माझं म्हणणं आहे की खूप खाली उतरू नका। पाण्याचा खळखळणारा आवाज, आजूबाजूला मस्त हिरवीगर्द झाडी, उडणारे छान छान असे पक्षी, आजूबाजूला डोंगर, थोडासा रिमझिम पाऊस आणि थोडंसं धुकं, हे सगळं अनुभवायला तुम्हाला फक्त इथेच यावं लागणार आहे। इथे दोन्हीही बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही बाजूने खाली उतरू शकता। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की पावसाचा वेग जर खूप जास्त असेल तर मग मात्र खाली उतरू नका, पण रिमझिम असा पाऊस असेल तर त्यावेळी तुम्ही पाण्याची पातळी बघून खाली उतरू शकता। फोटो सेशन करण्यासाठी किंवा छान छान रील्स बनवण्यासाठी, थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात टाइम स्पेंड करण्यासाठी खूप छान असं लोकेशन आहे हे। हे जे पाणी पाहताय तुम्ही ते पवना नदीचं पाणी आहे। अगदी संत अशी वाहणारी ही नदी आहे। जेव्हा भरपूर पाऊस येतो तेव्हा मासेमारी करण्यासाठी वगैरे सुद्धा इथे लोक येतात। पुलाच्या दोन्हीही बाजूने एकदम छान असा व्ह्यू आहे।
पावसाचं पाणी पुलावरती साचून राहू नये त्यासाठी ह्यांनी अशा पद्धतीने भिळं बनवलेत पुलावरतीच। हे गाव सुद्धा अतिशय छान आणि स्वच्छ असं आहे। तुम्हाला जर इथे विजिट करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे विजिट करू शकता। दिवसभराच्या कोणत्याही टाइममध्ये तुम्ही इथे या, तुम्हाला हेच नेचर अनुभवायला मिळेल। खूप छान, लेस क्राउडेड, फिरण्यासाठी अगदी निवांत असं हे लोकेशन आहे। गावातून जो रस्ता येतो ना तो रस्ता सुद्धा खूप छान आहे। आजूबाजूला पूर्ण झाडी आहे, शेती आहे आणि गावातला रस्ता सुद्धा चांगला आहे। तुम्हाला हे लोकेशन माहित होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा। कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।